TYBA अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने एकूण 5 पेपर्स आहेत. त्यामध्ये पहिला जो पेपर आहे तो मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो. त्यानंतर दुसरा स्थूल अर्थशास्त्र, तिसरा आर्थिक विचारांचा इतिहास, चौथा संशोधन पद्धती आणि शेवटचा 5वा पेपर कृषी अर्थशास्त्र किंवा ॲग्रिकल्चर इकॉनॉमी. आता या पेपरमध्ये माझ्याकडे हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स किंवा आर्थिक विचारांचा इतिहास हा पेपर आहे आणि याच पेपरचा आढावा आपल्याला या ठिकाणी घ्यावयाचा आहे. हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स किंवा आर्थिक विचारांचा इतिहास या पेपरचा थोडक्यात जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की या पेपरमध्ये पूर्णपणे अर्थशास्त्रीय विचारांचा आढावा प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं की अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये व्यापारवादी विचार उदयास आला, त्याच्यानंतर मग त्याच्यापुढे निसर्गवादी विचार आला, त्याच्यानंतर पुढे मग सनातनी अर्थतज्ञांचा विचार आला, त्यानंतर राष्ट्रवादी अर्थशास्त्राचा विचार त्या ठिकाणी आला, समाजवादी विचार, पुढे ऑस्ट्रियन संप्रदायाचा विचार उदयास आलेलं दिसून येतं आपल्याला, ऐतिहासिक संप्रदाय आहे आणि शेवटी नव सनातनी अर्थतज्ञांचा जो काही गट आहे किंवा जो विचार आहे ज्याला आपण न्यू इकॉनॉमिस्ट असं म्हणतो. अशा प्रकारच्या आर्थिक विचारांचे वेगवेगळे गट अर्थशास्त्रामध्ये निर्माण झाले आहेत आणि अशा सर्व अर्थशास्त्राच्या विचारांचा आढावा आपल्याला या पेपरमध्ये घ्यावयाचा आहे. आणि त्यातला पहिला जो टॉपिक आहे युनिट फर्स्ट तो म्हणजे अर्ली पिरियड किंवा सुरुवातीचा कालखंड. अगदी सुरुवातीच्या कालखंडाचा जर विचार केला तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये अर्थशास्त्रामधला जो काही विचार निर्माण झाला त्याला आपण मर्कंटॅलिझम किंवा व्यापारवाद असं या ठिकाणी म्हणतो. आता व्यापारवाद ही जर संकल्पना आपल्याला बघायची झाली तर व्यापारवादाची विचारसरणी निर्माण होण्यापूर्वी काय परिस्थिती होती बाबा, तर व्यापारवादी विचार हा 15व्या शतकापासून सुरू झाला. त्याच्यापूर्वी युरोपियन राष्ट्रांमध्ये प्रामुख्याने सरंजामशाही अस्तित्वात होती आणि त्या कालखंडाला आपण मध्ययुगीन कालखंड असं म्हणतो. सरंजामशाहीचा विचार जर केला तर सरंजामशाहीमध्ये राजे, सरदार, त्याच्यानंतर पोप आणि सामान्य जनता असे 4 वर्ग समाजामध्ये अस्तित्वात होते. आता या 4 वर्गांमध्ये सरंजामदार हा जो काही वर्ग होता तो वर्ग प्रबल वर्ग म्हणून ओळखला जायचा, कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती शेती होती, त्यांच्याकडे सैन्य होतं आणि याच्या बळावरती तो राजे महाराज आणि सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावरती पिळवणूक करायचा. अनेक प्रकारची बंधनं त्यांच्यावरती लादण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यामुळं काय झालं की बाबा या सरंजामशाही विरुद्ध युरोपियन राष्ट्रांमध्ये उठाव झाला आणि या उठावामधूनच मग सरंजामशाही नष्ट होऊन तिथं व्यापारवादी विचारसरणी निर्माण झाली. याचाच अर्थ 14व्या शतकाच्या शेवटी मध्ययुगीन कालखंड संपला, सरंजामशाही संपली आणि 15व्या शतकाच्या सुरुवातीपासून युरोपियन राष्ट्रांमध्ये प्रामुख्याने व्यापारवादी विचाराला सुरुवात झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि हा जो विचार आहे हा विचार एका विशिष्ट वेळी मांडले गेलेले नाही, तर 15व्या शतकापासून पुढे 300 ते 350 वर्षापर्यंत हा विचार त्या ठिकाणी रूढ होता. हा विचार फक्त एखाद्या अर्थतज्ञांनी मांडला नाही तर अनेक लोकांनी हा विचार मांडला. म्हणजे त्याच्यामध्ये राजकर्ते होते, शिक्षक होते, डॉक्टर होते, व्यापारी होते, अनेक प्रकारचे सामान्य तज्ज्ञ अशा प्रकारचे व्यक्ती होते. त्या सर्व व्यक्तींनी मिळून अशा प्रकारचा व्यापारवादी विचार या ठिकाणी मांडला आणि हा विचार युरोपमधल्या इंग्लंड, त्याच्यानंतर फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशांमध्ये मांडण्यात आला.
याचाच अर्थ व्यापारवादी विचार हा दीर्घ काळात वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या देशांमध्ये मांडला गेलेला होता. आता व्यापारवादी विचार म्हणजे काय, तर मध्ययुगीन कालखंडामधला जो काही विचार होता त्या विचाराविरुद्ध बंड म्हणजे व्यापारवादी विचार. मध्ययुगीन कालखंडामध्ये सरंजामशाहीमध्ये जे काही दोष निर्माण झाले, त्याच्यामधून अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले, अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. मग या समस्येमधून मात करण्यासाठी अशा प्रकारच्या असे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडविण्यासाठी व्यापारवादी विचार मांडण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आता हा विचार मांडण्यामध्ये प्रामुख्याने व्यापाऱ्यांचा समावेश होता आणि या विचारामध्ये त्यांनी व्यापार हा जो काही घटक आहे, हे जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्राला त्यांनी महत्त्वाचं स्थान दिलं. म्हणून याला आपण व्यापारवादी विचारसरणी असं या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर इथं कॉजेस ऑफ राईज ऑफ मर्कंटालिझम म्हणजेच व्यापारवादी विचारसरणीच्या उदयाला कारणीभूत ठरलेले घटक कोणकोणते आहेत ते स्क्रीनवरती दिलेले आहेत. म्हणजे व्यापारवादी विचार का निर्माण झाला बाबा, त्याला कोणकोणते अशा प्रकारचे जबाबदार घटक त्या ठिकाणी होते की ज्याच्यामुळं युरोपियन राष्ट्रांमध्ये व्यापारवादी विचार जो आहे तो विचार अस्तित्वात आला. त्यापैकी पहिलं जे काही कारण आहे ते म्हणजे इथं दिलेलं आहे एंड ऑफ फेड्युअलिझम. म्हणजे काय, तर सरंजामशाहीचा ऱ्हास किंवा सरंजामशाहीचा अस्त. आता व्यापारवादी विचारसरणीपूर्वी युरोपियन राष्ट्रांमध्ये सरंजामशाही होती हे आपण बघितलं. सरंजाम धर्म म्हणजे कोण, तर सरदार, ज्यांच्याकडं स्वतःचं सैन्य होतं, शस्त्रास्त्र होती, त्यांच्याकडे अगदी 1000, 2,000, 5,000 एकर जमीन त्यांच्याकडे होती. आणि मग हे व्यक्ती काय करायचे, सैन्याच्या जोरावरती राजे महाराजांना मदत करणं, त्याच्यानंतर आपल्याकडच्या जमिनी शेतकऱ्याला कसायला द्यायच्या, त्यांना कमी अशा प्रकारचा मोबदला द्यायचा, शेतकऱ्यांची पिळवणूक करायची, हलक्या स्वरूपाची कामं त्यांच्याकडून करून घ्यायची, गुलामासारखी वागणूक त्या व्यक्तींना द्यायचं. हा जो काही प्रकार आहे तो प्रकार हे सरंजामदार करायचे. म्हणून राजे महाराजे आणि त्या ठिकाणची सामान्य जनता पूर्णपणे या लोकांना कंटाळलेली होती. अर्थात हे लोक ऐशारामामध्ये जीवन जगत होते, शेतीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. कुळ किंवा जे शेतकरी शेती कसत होते त्यांना सुद्धा जमिनीची मालकी नव्हती, म्हणून त्यांनीही शेतीकडे दुर्लक्ष केलं. आणि याचा परिणाम असा झाला तर शेतीची उत्पादकता घटली आणि शेतीतलं उत्पन्न हे कमी पडायला लागलं. याबरोबरच या कालखंडामध्ये गुलामगिरीची जी काही पद्धत आहे ती पद्धत नष्ट झाली, गुलाम स्वतंत्र झाले आणि याचा परिणाम म्हणून सरंजामदाराची जी काही ताकद आहे ती ताकद घटली आणि सरंजामशाही नष्ट झाली. आणि याच्यामधून मग पुढे व्यापारवादी विचार ज्याला आपण म्हणतो तो विचार उदयास आला. त्याच्यानंतर दुसरं जे कारण दिलं जातं ते म्हणजे रिफॉर्म्स ऑफ रिलिजियस मुवमेंट, धर्म सुधारणा चळवळ. युरोपियन राष्ट्रांमधल्या समाजामधला दुसरा जो महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे पोप. पोप हा त्या ठिकाणचा धर्मगुरू होता. चर्च हे त्यांचं प्रार्थनास्थळ होतं ख्रिश्चन धर्मीय लोकांचं, आणि त्याचा प्रमुख जो होता त्याला आपण धर्मगुरूला पोप असं म्हणतो. आणि हा पोप कॅथॉलिक पंथाचा म्हणून या ठिकाणी ओळखला जायचा. आता ही जी काय धार्मिक संस्था होती कॅथॉलिक पंथ किंवा पोप, हे जुन्या विचाराचं होते, दैववादी विचारसरणीचे अशा प्रकारचे हे व्यक्ती होते. भौतिक सुख, पैसा, मालमत्ता याच्यापासून लोकांनी दूर राहिलं पाहिजे. व्यक्ती स्वातंत्र्य लोकांना असू नये, लोक नियंत्रणात असली पाहिजेत, मालमत्ता निर्माण करू नये, हा जो मर्यादित विचार होता तो विचार त्यांनी मांडला. आणि हा विचार लोकांना पटेन असं झालं. आणि याच कालावधीमध्ये मार्टिन लुथरने प्रोटेस्टंट नावाचा दुसरा एक सुधारणावादी पंथ निर्माण केला. आणि त्या पंथानं व्यक्ती स्वातंत्र्य लोकांना दिलं, मालमत्तेचा हक्क त्यांनी मान्य केला, भौतिक सुखसोयीचं जे काय
सुखसाई लोकांना मिळायला पाहिजेत त्याचं समर्थन त्यांनी केलं. आधुनिक जे काही विचार आहेत ते विचार त्या प्रोटेस्टंट पंथांनी या ठिकाणी मांडलं. म्हणून युरोपियन राष्ट्रातले लोक कॅथॉलिक पंथ सोडून या प्रोटेस्टंट पंथाकडे आकर्षित झाले आणि त्याचा विचार या ठिकाणी मान्य करू लागले. परिणामी कॅथॉलिक पंथाचं आणि पोपचं वर्चस्व या ठिकाणी हळूहळू नष्ट झालं आणि याच्यामधूनच मग पुढे व्यापारवादी विचार ज्याला आपण म्हणतो तो व्यापारवादी विचार उदयास आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर तिसरं जे व्यापारवादाच्या उदयाचं कारण आहे ते म्हणजे त्या कालावधीमध्ये झालेलं ज्ञानाचं पुनर्जीवन, ज्याला आपण प्रामुख्याने रिसेशन ऑफ नॉलेज अँड एज्युकेशन असं म्हणतो. ज्ञानाचं आणि विद्येचं पुनरुज्जीवन. आता या कालखंडामध्ये जुन्या ज्या काही रूढी परंपरा अंधश्रद्धा होत्या त्या अंधश्रद्धा मागे पडायला लागल्या. त्याच्यानंतर साहित्य, कला, शिल्प, संगीत, खगोलशास्त्र, शरीरशास्त्र, वैद्यकशास्त्र हे जे काही ज्ञान आहे ते ज्ञान लोकांना अवगत व्हायला लागलं. आणि त्याच्यामुळं काय व्हायला लागलं की जुन्या रूढी परंपरा अंधश्रद्धा ह्या क्षेत्रामुळे जी काही देशाची प्रगती व्हायला पाहिजे होती ती प्रगती झालेली नव्हती. आधुनिक ज्ञान लोकांमध्ये आलं. आधुनिक अशा प्रकारची जे काही शिक्षण आहे ते शिक्षण या ठिकाणी लोकांना मिळायला लागलं. म्हणून पूर्वीच्या रूढी परंपरा या मागे पडायला लागल्या आणि आधुनिक असा जो काही व्यापारवादी विचार आहे तो विचार या ठिकाणी पुढे यायला. चौथं जे कारण आहे यातलं ते म्हणजे डिस्कवरी ऑफ मरीन वेज. म्हणजे काय तर सागरी मार्गाचा शोध या कालखंडामध्ये लागला. या कालखंडामध्ये दिशा दर्शवणारे जे काही होकायंत्र आहे ते होकायंत्र शोधून काढण्यात आलं. याच काळात वेगवेगळ्या देशांना जाणारे जे काही सागरी मार्ग आहेत ते सागरी मार्ग काही लोकांनी शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळं अनेक देश, नवीन अशा प्रकारचे देश या ठिकाणी उदयास आले. प्रामुख्याने याच काळात कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. त्याच्यानंतर वास्को दी गामानं भारताचा शोध लावला. याचा परिणाम असा झाला की लोकांचा वेगवेगळ्या देशाची संपर्क यायला लागला. वेगवेगळ्या देशाबरोबरची देवाणघेवाण वाढली. वेगवेगळ्या देशांबरोबरचा जो काही व्यापार आहे तो व्यापार वाढला आणि याच्यामधूनच मग व्यापारवादी विचारसरणीला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतरचे जे काही कारण आहेत ते म्हणजे यूज ऑफ मनी किंवा पैशाचा वापर. मध्ययुगीन कालखंडामध्ये विनिमयाचं माध्यम म्हणून पैशाचा वापर केला जात नव्हता. त्या कालावधीमध्ये बार्टर सिस्टीम किंवा ज्याला आपण वस्तू विनिमयाची पद्धत म्हणतो ती वस्तू विनिमयाची पद्धत अस्तित्वात होती. वस्तूच्या मोबदल्यामध्ये वस्तू देणं आणि घेणं. परंतु 15व्या शतकामध्ये अमेरिकेचा शोध लागला. अमेरिकेमध्ये अनेक प्रकारच्या सोन्यांच्या खाणी होत्या. त्याच्यामुळं सोन्या चांदीसारख्या मौल्यवान धातूंपासून नाणी निर्माण करण्यात आल्या आणि या नाण्याचा वापर पैसा म्हणून या ठिकाणी केला जाऊ लागला. याचाच अर्थ वस्तूच्या देवाणघेवाणीचं साधन म्हणून अशा सोन्या चांदीसारख्या मौल्यवान धातूच्या नाण्याचा वापर पैसा म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होऊ लागला. याचा परिणाम असा झाला की बाबा देवाणघेवाण वाढायला लागली. त्याच्यामुळं उत्पादन वाढायला लागलं. त्याच्यामुळं उद्योगधंदे वाढायला लागले. व्यापार वाढायला लागला आणि व्यापारामधूनच व्यापारवादी विचारसरणाला जी काही चालना आहे ती चालना मिळालेलं आपल्याला दिसून येतं. याशिवाय इन्क्रीज इन नॅशनल एक्सपेंडिचर हे कारण याला कारणीभूत होतं. म्हणजे राष्ट्राच्या खर्चामध्ये झालेली वाढ. आता मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण बघितलं की बाबा पोपचं वर्चस्व कमी झालं. त्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये सरंजामदार जे काय होते ते या ठिकाणी नष्ट झाले. मग देशातल्या लोकांचं रक्षण कुणी करायचं? देशातल्या लोकांच्या कल्याणाची कामं कुणी करायची? देशातल्या लोकांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही त्यांच्या गरजा आहेत त्या गरजा कुणी करायच्या हा प्रश्न निर्माण झाला. साहजिकच हे काम त्या देशातल्या राजे महाराजांकडे आलं. म्हणून अशा प्रकारची कामं करण्यासाठी राजे महाराजांना
मोठ्या प्रमाणावरती पैशाची गरज भासू लागली. मोठ्या प्रमाणावरती त्यांचा जो काही खर्च आहे तो खर्च वाढला आणि हा खर्च भागविण्यासाठी देशामध्ये उत्पादन वाढवणं, उद्योगधंदे वाढवणं आणि व्यापार वाढवणं हा जो काही प्रकार आहे तो प्रकार निर्माण झाला. खर्च भागवण्यासाठी मौल्यवान सोन्या चांदीसारखे जे काही धातू आहेत, पैसा आहे, तो पैसा उपलब्ध करणं या ठिकाणी आवश्यक ठरलं आणि त्याच्यासाठी मग व्यापार या ठिकाणी वाढला. याच्यातूनच मग व्यापारवादी विचाराचा जो काही उदय आहे तो उदय झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या पुढचं जे कारण आहे ते म्हणजे इन्क्रीज इन टॅक्सेस, करामध्ये झालेली वाढ. आता सरकारचा जो काही खर्च आहे तो खर्च वाढला. मग हा खर्च भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रावरती लोकांवरती कर आकारावे लागतात. म्हणून या कालावधीमध्ये उद्योग, व्यापार, उत्पादन याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कर होते ते कर वाढायला लागले आणि मग अशा प्रकारचे कर वाढायला लागल्या कारणानं उद्योगातलं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्याच्यानंतर व्यापार वाढवण्याचा प्रयत्न होऊ लागला आणि मग व्यापारवादी विचार जो काय तो विचाराचा विचार थोडाफार प्रमाणावरती या ठिकाणी विकसित होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं जे काही कारण आहे ते म्हणजे अनकंट्रोल्ड स्टेट पॉवर, अनियंत्रित राज्यसत्ता. आता राज्यसत्ता म्हणजे राजे महाराजांची सत्ता. राजे महाराज जे सरकार चालवायचं, जे राज्यकारभार चालवायचं त्यालाच आपण त्या कालावधीमध्ये राज्यसत्ता असं म्हणतो. आणि ही जी काही राज्यसत्ता होती ती राज्यसत्ता अनियंत्रित अशा प्रकारची असलं पाहिजे, साम्राज्यवाडीची अशा प्रकारची ही सत्ता असली पाहिजे असं एक कारण लोकांमध्ये येऊ लागलं. कारण का तर सरकारी खर्चात वाढ झाल्यामुळं कर वाढवावं लागलं. कर वाढवण्यासाठी उद्योग, व्यापार किंवा उत्पादन याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला नियंत्रण ठेवावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारची युद्ध वगैरे ज्याला आपण म्हणतो ती या ठिकाणी करावी लागतात. साम्राज्य विस्तार करावा लागतं आणि हे सर्व करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती संपत्तीची गरज भासते आणि ही संपत्ती मिळवण्यासाठी किंवा ही संपत्ती सोन्या चांदीसारख्या मौल्यवान धातूमधूनच प्राप्त होते हाही विचार या ठिकाणी पुढे आला. म्हणून व्यापारवादाचा उदय झालेलं आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतर व्यापारवादाच्या उदयाचं शेवटचं जे काही कारण आहे ते म्हणजे इन्क्रीज इन लेबर प्रोडक्टिव्हिटी. व्यापारवादाच्या कालखंडामध्ये विविध प्रकारचे जे काही कामगार होते, शेतकरी होते, ते जे गुलाम होते ते स्वतंत्र झाले आणि वेतन घेऊन वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये हे व्यक्ती काम करायला लागले. योग्य मोबदला त्या लोकांना मिळायला लागला. त्याच्यामुळं मग त्यांची प्रोडक्टिव्हिटी, उत्पादन क्षमता जी आहे ती क्षमता या ठिकाणी वाढली. उत्पादन क्षमता वाढल्या कारणानं उत्पादन वाढायला लागलं, देशातले कारखाने वाढायला लागले. त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये या ठिकाणी वाढ घडून आली. त्यामधून अनेक प्रकारचे जो काही परकीय अशा प्रकारचे जे धातू आहेत मौल्यवान ते धातू या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागले आणि त्यामुळं सुद्धा व्यापारवादी विचार जो काय तो व्यापारवादी विचार या ठिकाणी अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं जगातला पहिला जो आर्थिक विचार आहे त्या आर्थिक विचाराला आपण व्यापारवादी विचार असं म्हणतो. हा पहिला विचार आहे. त्याच्यानंतर मग निसर्गवाद, त्याच्यानंतर मग सनातनी अर्थतज्ञ, नवसनातनी, ऐतिहासिक अशा प्रकारचे वेगवेगळे विचार अस्तित्वात आले. पण पहिला जो जगातला आर्थिक विचार आहे तो म्हणजे मर्कंटॅलिझम किंवा व्यापारवाद आहे आणि अशा प्रकारच्या व्यापाराला ही वेगवेगळी जी काही कारणं आहेत ती कारणं कारणीभूत ठरलेलं आपल्याला दिसून येतं.